ऑनलाईन. तुम्हाला चार दिवसापूर्वी त्रास कसा होता? 4 दिवसापूर्वी सर एकदम जास्त त्रास होता, म्हणजे उभा टाकही वाटत नव्हतं मला. अच्छा. आणि पेनकिलर घेतले आणि हां. तुमच्याकडे आलो सर. अच्छा. म्हणजे सासरे आहेत, बरं. त्यांनी रेफर केलं. ओके. त्यांचा अनुभव एकदम चांगला होता अगोदरचा. हां हां आणि त्याच्या विश्वासामुळे ऑपरेशन करायऐवजी मी डायरेक्ट तुमच्याकडे चाललो. अगोदर मी एक ऑपरेशन केलेलं आहे, अच्छा. त्यामुळे मला परत एक ऑपरेशन नव्हतं करायचं. हां. म्हणून मी मग 15 दिवस एखादा महिना ही ट्रीटमेंट घ्यायचा विचार केला आणि इकडे आलो. ओके 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 ओके. आता या चौथ्या दिवशी कधी कळलं? काल पडला का? हा काल पडला. सोमवारी मी औषधं नेली होती तुमची हां हां तुमच्याकडनं. ओके. आणि हे माझ्या मते 10 mm चा तुमचा अडकलेला पडलेला आहे. हा शेवटचा 10 mm चा खडा होता. हां आणि तो खडा 3 दिवसामध्ये ओके ओके. तिसऱ्या दिवशी पडला. तिसऱ्या दिवशी पडला. पडते वेळेस त्रास वगैरे काय जाणवला? नाही जास्त नाही, थोडासा जाणवला, जस्ट लगेच थोडी ब्लॉक झाल्यासारखी. अदरवाईज जास्त काही नाही. थोडंसं घासत आल्यामुळे मधल्या आतड्याला थोडं जाणवलं. हां. बाकी ब्लड वगैरे दुसरं काही काही- नॉर्मल काही- युरिन सोबत ओके खडा आला. ओके ओके ओके. पडल्यानंतर फिलिंग कशी होती स्वतः? नंतर थोडंसं म्हणजे एकदम थोडंसं मोकळं भल्या ते ब्लॉक झाल्यामुळे जसं तुम्ही सांगू लागले थोडंसं मे बी मला मधून जाणवत होतं प्रेशर असल्यासारखं. अच्छा. आणि नंतर ते बरंच रिलीफ झालं की हां. थोडंसं मोकळं वाटू लागलं. मे बी अच्छा. मध्ये थोडंसं क्लिनिंग झाली असेल त्याची, हां हां. त्यामुळे थोडीशी बेटर वाटायला लागलं होतं. तर मग कालपासून अजून थोडंसं ठीक वाटतं. अच्छा 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 अच्छा. ठीक ठीक. काका तुम्हाला काय सांगायचं? माझा अनुभव तर आजपासून नाही, कमीत कमी 7-8 वर्षापासून आहे. हो. मी 2-3 पेशंट तुमच्याकडे हो, आणले हो, की जे ज्यांना पोटदुखी ते खड्याचा त्रासामुळे एवढं ते असह्य झालं होतं. हां. आणि तुमच्याकडे आणल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये डोस दिले हो. आणि डोस दिले की म्हणजे ते त्रास जो होता तो कमी झाला. हां. आणि 8-10 दिवसानंतर तर ते म्हणजे मुलीला तर माझ्या एकाच डोसमध्ये तिचं हे झालं होतं. नंतर 1 महिन्यानंतर सोनोग्राफी केली तर एकही खडा त्याच्यामध्ये आढळला नाही. ओके. मग ते असं म्हणजे ते काय त्याच्यानंतर दुसरे 1-2 पेशंट तुमच्याकडे आणले. हां हां. त्यामुळे मला ह्या स्टोनच्या संदर्भामध्ये 100% खात्री आहे की तुमच्याकडे आले की बरं. ते निदान 100% होणार त्याचं. अच्छा अच्छा अच्छा. असं माझं एक आहे. तर राहिलेले बाकीचे सुद्धा लवकरच पडून जातील जसं हे पडलं तसं. डायरेक्ट पॅनिक होऊन कोणी ऑपरेशन वगैरे करायच्या ऐवजी मे बी इकडे थोडीशी ट्रीटमेंट घेऊन तुम्ही थोडासा टाइम काढू शकता आणि रिझल्ट बघू शकता तुमच्या बॉडीनुसार. मला चांगला अनुभव आलेला आहे. ओके. मी हे का सजेस्ट करतोय कारण मी ऑलरेडी ऑपरेशन केलेलं आहे आणि त्या ऑपरेशनमध्ये बराच त्रास झाला मला. हां हां हां. मे बी त्या पाईप वगैरे टाकले होते पोटात आणि ते खडा ब्रेक करून टाकला पोझिशन चांगली नसल्यामुळे. मी एकटा असल्यामुळे पॅनिक होऊन ते केलं गेलं ऑपरेशन. बट तुम्ही थोडंसं विचार करून ऑपरेशन टाळायचा प्रयत्न करू शकता. ओके हे तुमच्यासाठी. ओके. थँक्यू. धन्यवाद.